नमस्कार सगळ्यांना. आजची व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशावरती व्लॉग बनवत आहे. तर आजची व्हिडिओ आहे आपली एकादशी, आषाढी एकादशी, जी एकदम सगळ्यात सर्वश्रेष्ठ मानली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण ह्या आषाढी एकादशीचा सण एकदम मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि सांगायचं म्हणजे कसं, दिंड्या वगैरे ज्या निघतात ना, त्या खरंच खूप बघण्यासारख्या असतात. आता तरी खूप कमी झालेल्या आहेत दिंड्या, पण पूर्वी म्हणजे आमच्या काळामध्ये 1989मध्ये ना इतक्या दिंड्या निघायच्या ना की बस रे बस. म्हणजे असं एकदम सुखद वाटायचं हो. पण आताच्या दिंड्या बघितल्या ना की मोजक्याच, म्हणजे कुठे एखाद दुसरी दिसली तर दिसली दिंडी, नाही तर नाही. तर आम्ही सगळेजण अशीच गेलेलो. इथे प्रति पंढरपूर म्हणून वडाळ्याला आहे आपल्या मुंबईमध्ये, तिथे आम्ही गेलेलो होतो दर्शनाला. इथे सगळं टिक्का लावायचा कार्यक्रम चालू होता इथे मुलांचा. सगळ्यांना छोटे छोटे असे आपल्या पांडुरंगाचे टिक्के लावलेले होते. म्हणजे कसं जरा असं वाटलं पाहिजे ना की आपण दर्शनाला चाललो म्हणून. तर टिक्के वगैरे लावून झाले. मग आम्ही दर्शन तर काय आम्हाला मिळालं नाही, कारण काय लाईन खूप होती 2 तासाची. एवढी कोण लावणार लाईन, म्हणून आम्ही आपल्या मुलांना फिरवायचं म्हणून जत्रेला आम्ही घेऊन गेलेलो होतो. आणि आम्ही ज्यावेळेस गेलेलो होतो त्यावेळेस तिथे एकनाथ शिंदे वगैरे आलेले होते. त्याच्या हाताने अभिषेक वगैरे झालेला तिथे चालू. आणि अंगद म्हटलं, जत्रा पाळणे म्हटलं की आमचा अंगद काय सोडत नसतो. आता इथे बघा, त्याने सायकलवरती बसण्यासाठी खूप धिंगाणा केला. सायकलवर बसला तो बसला, पण त्याला सायकलवरनं उचलताना तर आमची खूप नाकी नऊ झाली. कारण की त्याला असं वाटत होतं की मी तिथंच बसून राहावं म्हणून. त्याला म्हटलं चल पुढे पण पाळणे आहेत, आपण त्याच्यामध्ये बसूया ना. तरी तो मुलगा काय ऐकायला तयार नाही होईल. त्याचं पाळण्यात बसून झाल्यानंतर इथे मुलांचं शूट चालू होतं, जरा बलून शूट वगैरे करत होते थोडेफार आमचे सिया, इरा आणि पार्थ वगैरे. तर म्हटलं चला ते खेळतात. तर मी थोडीशी शॉपिंग करून घेतली. बाजूला जरासं मिठाई वगैरे घ्यायची होती, खाजे वगैरे घ्यायचे होते, तर घेतले. आता काय ओरिजिनल काहीच मिळत नाही, सगळं डुप्लिकेटच असतं. पण आपलं गेलो आहे जत्रेला, आपण काही नाही घेऊ शकत, आपण निदान थोडंसं तरी खायचं म्हणून घ्यायचं म्हणून मी त्या ह्याच्या आपल्या आल्याच्या खाज्या असतात ना, गाठी, त्या घेतल्या मी मुलांना खायला. म्हटलं चला आपण तेवढं तरी खाऊया. आणि आम्ही कसं सकाळच्या वेळेसच गेलेलो होतो. आता एक पाळणं झाल्यानंतर आमच्या अंगातला परत पुढे गेल्यावरती दुसऱ्या गाडीमध्ये बसायचं होतं. मग तिथे गाडीमध्ये बसवलं. त्याच्यानंतर मग थोडंसं खाल्लं पिल्लं, थोडं मुलांना दिलं, थोडी शॉपिंग केली. त्याच्यानंतर आम्ही निघालो. मोठ्या पाळण्यांमध्ये तर काय बसलं नव्हतं. पुढे आल्यावर त्याची मावशी तिथे दिसली आणि यांचं नाचगाणं वगैरे चालू होतं. थोडंफार नाचले बिचले. आणि नंतर इकडे बापरे बाप, इकडे तर एकदम धिंगाणाच येते. एकीने गल्ला घेतला म्हणून दुसरीची भांडणं. ती म्हणते मला पण गल्ला घ्यायचा. मग ती पण गल्ला घ्यायला गेली पैसे साचवण्यासाठी. आणि ते थोडीफार आता म्हटलं काय घ्यायचं, ओवी तर आमच्या आली नव्हती म्हणून ओवीला म्हटलं काय घ्यायचं, तर बलून फुगवायचं, ते तिला खूप आवडतात, ते हे करायचं असतात ना आपलं, फुगे फुगवतात ते वगैरे, ते त्याच्यासाठी म्हटलं चला आपण ओवीला काहीतरी घेऊया म्हणून मी ते घेत होती. पण ते बापरे बाप, ₹50 ₹60, आता काही घेण्याची पण सोय राहिली नाही. त्या झाल्यानंतर